हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया। परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो। मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुझ्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहेब गेल्या सर्व पापांच्या अपराधांची क्षमा कर ही प्रार्थना आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो, आमेन। हालेलुया हालेलुया। मत्तेमध्ये ना 15:21 पर्यंत आपण वचन घेऊया की प्रभू येशू ख्रिस्त माणसाच्या हार्दिक व्यक्तीला मदतीचा हात देतो, सहाय्य करतो, सपोर्ट करतो, आरोग्य देतो। माणसाच्या सर्व प्रश्नाचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकाला मदतीचा मार्ग दाखवतो। आज आपल्या प्रत्येकानं एक गोष्ट शिकायचं की प्रभू येशू ख्रिस्ताने कशा पद्धतीने आपल्या हर एक व्यक्तीसाठी मनपूर्ण काळजी घेतली, कसं आपला सांभाळ केलेला, आपल्या सर्व प्रश्नाचं उत्तर परमेश्वर कशा पद्धतीने देत आहे। तर जर वचन केली नंतर येशू तो तिकडून निघाला, त्याचे ते सूर व सीदोन या भागात। आता एक एक भाग आहे, प्रत्येक भागामध्ये आपल्याला कार्यामध्ये जायला लागते की नाही? श्रमिकांना ते तसं हर एक उद्योग करणारा मनुष्य आपल्या वेगवेगळ्या भागात जातो। तसं परमेश्वर लोकांच्या काळजी, लोकांच्या बाबतीत त्याला काळजी होती आणि लोकांच्या जीवनाला एक अनुभव देण्यासाठी तो धावत होता। ह्या बाईला प्रभू येशू ख्रिस्ताची माहिती होती, कारण तो दाविदाच्या घराण्यातला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि हा सर्व मानव जातीसाठी आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजार असू दे, दुःखी असू दे, समस्या असू दे, टेन्शन त्याच्यातून कसा बाहेर काढावा असा त्याच्याकडे मार्ग होता आणि हा मार्ग फक्त प्रभू येशूकडे आहे असं ह्या बाईला समजलं आणि ही बाई तिकडे आली। आता प्रभू येशू सांगते की तुमच्यासाठी ही प्रार्थना नव्हती, पण तरी तुमचा विश्वास आहे म्हणून ही तुमच्यासाठी काय सांगते? माझी मुलगी भूत लागली, भूक नाही लागली, भूत। ते भूताने काय केले? तर भूत काढायची शक्ती कोणाकडे होतं? प्रभू येशूकडे। ज्याकडे ती शक्ती आहे त्याचकडे माणसाच्या संपूर्ण जीवनाचे प्रश्न सुटणार आहे। कधी कधी आपल्याला माहित नाही, पहिलं माणसाच्या शरीरात भूक असलं तर परवडते, पण सैतान असल्यानंतर परवडत नाही। बरं तुम्ही विचार करा, जेव्हा लोक आठवते माझे मगदलीला वगैरे होते, त्याच्या अंगातून 7 भूते काढली। आता जे येशूच्या जवळ होते, पण ज्या वेळेला पेत्रामध्ये आणि जुदासमध्ये शैतान कार्य करून दृष्टिकोन बदललं, पण या स्त्रियामध्ये जे दृष्टिकोन होतं ते पूर्ण येशूच्या शिक्षणाप्रमाणेच होतं। त्यामुळे प्रभू येशूने त्यांना चांगल्या रीतीने एक शिकवण्याचा अनुभव घेतला। कधी कधी बघा पुरुष लोक आपण असतात, ते आपल्यामध्ये काय असते माहितीये का? आम्ही खरे, दुसरे असं असते। कधी कधी हा प्रश्न असतो, तो मरणाचा एक स्वभाव असतो। कारण परमेश्वराने हक्क पहिला पुरुषाला दिला, त्याच्यामुळे पुरुषाची परिस्थिती येत असते, पण या स्त्रीने नम्रता धारण केली आणि ह्या स्त्रिया पैशा अडक्याने पण त्यांना मदत करतात। आणि या स्त्रियांना योहानमध्ये 19:25 पासून सांगते की त्या स्त्रियांना इथे किंमत दिली आहे, शिष्यांच्या बरोबर किंमत दिली आहे। आपल्या प्रत्येकाला एक किंमत आहे, परंतु त्या किमतीचा वापर करणं आपल्या जवळ नाही। आता ही जी पररास्ती आहे, तरी पण येशू तिला विश्वासामध्ये एक मोठं गिफ्ट देतो। जर वचन घे,
तिला पाठवू द्या की ती आमच्या मागे ओरडून येत आहे, ओरडत येत आहे. त्याने उत्तर दिले, काय सांगते, इस्रायलाच्या घराण्याखेरीज ते हरवलेल्या मेंढराखेरीज मला इतर कोणाकडे मला पाठवलेलं नाही. तेव्हा ते आले आणि त्यांच्या पाया पडून म्हणाले, प्रभूजी मला सहाय्य कर. काय सांगते, नम्रता धारण केली. नम्रता धारण केल्यानंतर त्यांनी सांगितलं, प्रभूजी मला सहाय्य कर. त्याने उत्तर दिले, मुलाची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्याला घालणं. कोणाला? आता तुमचा पोरगा खाना खाते आणि ते उचलायचं आणि ते कुत्र्याला टाकलं, ते आवडेल का? काय बोल नाही. बघा, परमेश्वर कशा प्रकारे आपल्या प्रत्येकाला एक शिक्षण देत आहे, एक अनुभव देत आहे, एक मार्ग देत आहे, एक नियम देत आहे, एक विधी देत आहे आणि एक राज्य देत आहे. आणि हे राज्य परमेश्वराने आपल्या सगळ्यांसाठी ठेवले. म्हणून त्यांनी उदाहरण दिलं की मी तुमच्यासाठी आलेला आहे, त्यांच्यासाठी नाही आला. म्हणून तुम्ही असा प्रश्न का करता? परमेश्वराने ह्या व्यक्तीला कुठे पाठवलेलं होतं? प्रभू येशूला इस्रायलच्या लोकांसाठी पाठवलं, जे हरवले त्यांना शोधायचं होतं. काय सांगते, तिने म्हटले, हो खरंच प्रभूजी. काय सांगते, घरची कुत्री पण बघा आपल्या काय सांगते गण्याच्या मेजावरून उदाहरण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जर स्वर्गच नसेल आपल्याला तर काय? धनी काय करतो आणि काय खातो तो कुत्रा बघतच राहतो. पण कुत्रा बघत राहतो, पण जे काही टाकलं तो गपचूप खात. विचार करा, आपले भविष्य कशा प्रकारे परमेश्वराने बनवलेलं आहे आणि परमेश्वर आपल्याला कसं बनवतो. जीवनामध्ये हर प्रश्न आहे ते शोधून काढायचे. हर एक व्यक्ती असते, तो दुसऱ्यांचं भलं बघते, कारण त्याला भलं बघणं त्याचं कर्तव्य. ते परमेश्वराने त्यांच्यासाठी ते दरवाजे पडलेले होतात की जा नाही, तुझा मार्ग तुला दिलेला आहे तो पार कर. येशूने तिला उत्तर दिले, बाई काय सांगते, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो, त्याच घटकेस. आपला विश्वास कसा आहे? काय म्हटलं? आपला विश्वास कसा आहे? आज तुमचा विश्वास आहे तसंच तुम्हाला मिळते. माझा विश्वास आहे तेव्हा मला आपला विश्वास पहिला स्ट्रॉंग करू. मला अनेक लोक हे शब्द देतात की तुमचा विश्वास जो आहे ना तोच म्हणतो. तर शास्त्र विश्वासाने शिकव. तुमच्या विश्वासात जे मिळेल ना, बरोबर, तुमचा जसा विश्वास आहे हा विश्वास आहे. गेल्या रविवारी साक्षी दिली, पैसे हरवलेले मिळाले. त्या बाईने मला सांगितलं की मी प्रार्थना केली तेव्हा मला मिळाले. विश्वास आहे ना, मग मी तुमचा विश्वास आहे ना, मी प्रार्थना करतो. कारण माणसामध्ये सगळ्यात प्रवास करणारा तो म्हणजे आपला विश्वास. विश्वास सरळ पाहिजे, अविश्वास नाही पाहिजे. कारण या शेवटच्या काळामध्ये विश्वासातून भोकून जाणारी दुनिया भरपूर लोक फार खतरनाक आहे. पहिल्यांच्या काळात विश्वास होते तेव्हा त्या काळामध्ये भविष्यात लोक विश्वासाने जगत होते. आरोग्य प्राप्त होतं, शांती प्राप्त होतं, सामर्थ्य प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होतं. आजच्या काळामध्ये माणसामध्ये स्वार्थ प्राप्त आहे, म्हणून मनुष्य कमजोर आहे.
माणसाची घडण होत नाही, माणसाची प्रगती होत नाही, कारण माणूस परमेश्वराच्या वचनावर लक्ष देतो. मग येशू तिकडून निघाला, त्या गालिल समुद्राकडे तो आला, त्या डोंगरावर चढला, तिकडे बसला. माणूस जेव्हा परमेश्वराच्या वचनात आणि शिक्षणात आणि नियमात असतो तेव्हा तो मनुष्य एकदम फ्रेश असतो. त्याला कसली चिंता नाही, ना कसल्या गोष्टीचं टेन्शन नाही. त्याला माहिती आहे तो उभा आहे. कोण? परमेश्वर आपल्या बरोबर आहे. दावीद काय नुसता बायबल वाचलं नाही, म्हणजे देवाचे कार्य नुसतं केलं नाही त्यांनी, आणि नुसतं 23 अध्याय दुखलं नाही त्यांनी. त्यांनी सरळ सांगितलं की माझा मेंढपाळ कोण आहे, मला सांभाळणारा कोण आहे? परमेश्वर. मला सांभाळणारा पण परमेश्वर. म्हणून मी परमेश्वरावरच फक्त भरवण्यासाठी होतो आणि आपल्या कार्याला. अरे कोणतंही कार्य करायला लागलं ना, त्याच्या पाठीमागे संकट आहेत, दुःख पण आहेत, निराशा पण आहे, समस्या पण आहे. समजलं? मग तुम्ही त्याच्यातून जर बाहेर उतरले नाही, तुम्ही जेव्हा भात बनवायला लागतात बरोबर, त्या पाण्यावर म्हणजे भाताचं जे भांड आहे त्या भांड्यावर झाकण ठेवतात की नाही ठेवतात? कधी भातच नाही बनवला. जोरात बोला. तुम्ही कशामुळे ते भांड आहे, त्यात भात आहे, पाणी उघडलं असेल तरी भांड ठेवतात? कशामुळे? कारण त्याची वाफ जास्त बाहेर जाऊ नये, म्हणजे लवकर भात शिजेल. एवढं समजतंय? मग हेच प्रश्न आहे. जो परमेश्वर आहे तो माझ्यातून बाहेर नाही गेला पाहिजे. कारण ते पहिल्या पद्धतीने श्वास तुम्ही देवाची माहिती. देव इकडे, देव या ठिकाणी नाही. आज लोक कुठे फटकतात देव शोधायला, आमोस नाकारतात. शोधू नका, देव आपल्या जोडीला आहे. फक्त जे शिकवतात ना त्याच व्यक्तीचं अनुकरण करा आणि ते शिकवतात त्या शिक्षणावर पूर्ण लक्ष द्या. पूर्वी लोकांचं शिक्षणावर लक्ष होतं, आज नाही. म्हणून तुमच्या मागे अनेक प्रकारच्या समस्या, दुःख आपण घेतलेला. आता याच्या मागे येशू होता, ते येशूच्याच मागे होते. तिकडे दिले का, दुसऱ्या कुठे गेले का? इकडे तिकडे लिहिलेले आहे, कुठे बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पवित्र शास्त्रामध्ये नाही. मग आज आम्ही कुठे होतो? मध्ये 6 अध्याय तुम्हाला माहिती आहे, 60 पासून 72 शिष्यांचे प्रश्न होते. पेत्राला सत्य कळालं. सत्य कळाल्यानंतर पेत्र परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सांगला, आम्ही तुम्हाला सोडून कोणाकडे जातो? कारण त्यांना माहिती होतं अशा प्रकारचे अनेक चमत्कार प्रभू करत होता. आणि ह्या चमत्काराद्वारे येशू ख्रिस्त असं कार्य करतो. म्हणून त्याने डिसिजन घेतलं की मला आता तुमच्या मागे राहायचं. मला सांगा, आज हर एक व्यक्ती जो आहे तो फक्त या दैनिक जीवनाकडे जगतो. सार्वजनिक जीवनासाठी कोणी व्यक्ती जगत नाही. बघा, ह्या 6 अध्यायामध्ये 48 वचनात दिले, मी जीवनाची भाकर आहे. जीवनाची माणसाला भाकर आल्यात सापडली. ही भाकर नाही, तेवढं खाल्लं तरी ती तेवढ्याच पुरती, परंतु कुठेतरी शरीरात कमजोरपणा येतो. पण आध्यात्मिक भाकरीमध्ये सर्व परिस्थिती मोकळी करतो. मानसिक तणाव, अस्वस्थपणा, सगळ्या गोष्टी बदलतो. कारण ते आध्यात्मिक शिक्षणच तसं आहे. बघा, लोकांचे थवेचे थवे त्याच्याकडे आले, त्यांच्या बरोबर लंगडे, व्यंग असलेले
आंधळे अरे मुके सगळे पुष्कळ जण होते, त्याच्या पायाशी आणून ठेवले. तसा त्यांचा विश्वास होता. आपल्यामध्ये किती विश्वास आहे लोकांमध्ये? पहिले लोकांचा जेवढा मोठा विश्वास होता तो आज नाही, बरोबर? कारण त्यावेळेला त्या विश्वासातून अनेक चमत्कार होते. आपल्या जीवनामध्ये फक्त एक डिसिजन घ्यायचं की प्रभू हे कार्य करणार आहे, प्रभू हे अद्भुत गोष्टी करणार आहे. जसा तुमचा विश्वास आहे ना आणि जसे तुम्ही देवाचे नियम पाळताय ना, त्याच्याने तुमच्या जीवनात प्रगती. तशी प्रगती नाही आहे, कारण त्या प्रगतीमध्ये उतरण्यासाठी एक स्ट्रॉंग पवित्र आत्म्याचा अनुभव प्राप्त करून घ्यायचा. श्रद्धा, एक विश्वास, एक अभिषेक, एक अद्भुत, हे परमेश्वराकडे, कोणा माणसाकडे नाही, आमच्याकडे काही नाहीये. आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, बाकी करणारा परमेश्वर आहे. कोणत्या माणसाला हक्क दिला नाही. येशूच्या नावाने भूते कानाला दिली, पण येशूने काढली, त्या माणसाने नाही काढली. जरा पुढे काय सांगते बघा, तुम्हाला त्याच्यात उदाहरण मिळेल. मुके बोलतात, त्यांनी प्रभू येशूने इतक्या परिस्थितीमध्ये लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार केले आणि चमत्कार केल्यानंतर इस्रायल देवाचे गौरव केले, त्या माणसाचे गौरव नाही केले. आम्ही काय करतो? गौरव माणसाचे करतो. तो योग असतो आणि कोणाला प्रकट करू नका की परमेश्वर चमत्कार करतो, परमेश्वर कोणा माणसावर नाही बरोबर. त्यांना परमेश्वरी वरदान दिलं, गिफ्ट दिलं, त्याप्रमाणे झालं. तुझ्या विश्वास होता म्हणून झालं. कारण परमेश्वर प्रत्येक माणसाच्या इच्छा पुऱ्या करतो. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये योहान 5व्या अध्यायामध्ये एक तळ्याच्या काठावर बसलेला एक मनुष्य होता. त्याचा कोण माणूस नव्हता, पण तिकडे स्वर्गीय देवदूत आले. देवदूत म्हणजे आमच्यासारखे, समजलं ना, प्रचार करणारी व्यक्ती. देवाने त्याला पाठवले आणि देव त्याच्याद्वारे कार्य करते असं पूर्ण परमेश्वराने माणसाला टाकले. तर ते गौरव फक्त परमेश्वराचे. आता तिथे कोण देवदूत आले, पण त्याला सोडण्यासाठी कोणाच शेवटी परमेश्वर आला. 5व्या अध्यायामध्ये बघितलं, जिवंतच त्याला कबरेत ठेवले. म्हणजे कोणी मेला गेला तर तिकडचे तिकडे काढा, नाही तर तिथेच राहू दे, काय फरक नाही पडत घरच्या लोकांनी. परंतु त्याने तो विचार करायचा होता, पण परमेश्वरचा विचार तसा नव्हता. त्याच्यामध्ये एक अशुद्ध आत्मा कार्य करतो आणि त्या अशुद्ध आत्मेने त्याला भरपूर आत्मेने पकडले आणि एवढे आत्मे झाले. हे बघा, तुमच्यामध्ये अशुद्ध आत्मे कशी आहेत? पहिल्या प्रथम एक खोटं बोलणं, बरोबर? योहान 8:44, चोरी करणं, शिव्या मारणं, अपशब्द बोलणं, निंदा करणं, बरोबर? तरी तिकडे 5:17 ते डायरेक्टली 21 पर्यंत वचन आहे तसं, बरं? आता तुम्ही हळूहळू प्रश्न शोधायचा आहे. कोणता? की माझ्यामध्ये कोणत्या प्रकारची गुण आहे आणि गोष्टी दिलेल्या आहेत की आपल्यामध्ये जे गुण असतात, गुण ते चांगले असतात. आता प्रभू येशू मध्ये गुण चांगले होते, तो पाण्यावर पण चालला. तुम्ही विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे एका गाडावर बसला, बरोबर ना? तो पाण्यावर चालला, बोटी चढला, प्रवचन दिलं, डोंगरावर चढला. अरे हो, हा मनुष्य धावतो कसा? सगळीकडे फिरतो. देव असून मानव होता, मानवाने माणसाच्या प्रमाणे कसं वागावं ना, माणूस माणसासाठी काय केलं. आज आपल्यामध्ये ती वृत्ती नाहीये. माणूस
माणसाच्या विरुद्ध होण्याची वृत्ती आहे की दुष्ट आत्मे मनुष्यात प्रवास. माणूस चांगला पण माणसामध्ये जी दुष्ट आत्मे ते चांगले. मत्तेमध्ये 16-23 वचनामध्ये तुम्ही वाचलं की पेत्राला चाव्या दिल्या तर सांगितलं की या खडकावर मी आपली मंडळी रचेन. काय बोला? तिकडे अधोलोकाचं काही 18 वचन आहे. त्यानंतर 23 वचनामध्ये काही माणसं त्याला भेटल्यानंतर त्याची दिशा बदलली. असं तुम्हाला होणार नाही. अरे तुला निवडले देवाने ना. योहान 15:16 त्यांनी पहिले सांगितलं की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला. मग ते 10 स्पष्ट दिलेले की प्रभू येशूने महाराज शिष्य लोकमध्ये 10-72 शिष्य बनवले. त्यांनी येशूला नाही बनवलं, परमेश्वर पित्याने बनवल्यानंतर पाठवल्यानंतर पवित्र आत्म्याने त्याला शिकवलं. तेव्हा तो चमत्कार करू लागला. म्हणजे देवाचा आत्मा आल्यावर तुमच्यामध्ये परमेश्वराचा आत्मा नसेल तर तुमच्यामध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार कधीच होणार पण नाही, करता येणार. परमेश्वर याद्वारे मनुष्याला मार्ग. आपलं काय भविष्यामध्ये एक सेकंद आपला. मी तुम्हाला एकच सल्ला देतो, एकदा नवीन जीवन मिळालं ना तर फक्त देवासाठी. सैतान परत येणार तुमच्यामध्ये आणि अशासाठी येणार की तुमचा जीव द्या. मग तो तुम्हाला सोडणार नाही. लूक 11-24 वचनामध्ये पहिल्यापेक्षा जास्त दुष्ट आत्मे कार्य. देवाने जर आपल्याला जीवन दिले नाही तर फक्त जगणं ख्रिस्त आणि मरणं ख्रिस्त हे लाभ आहे. कोण सांगतो की माझं भविष्य परमेश्वरने मला दिलं. आज तुमच्या प्रत्येकामध्ये देवाच्या उपस्थितीचा अनुभव पाहिजे. आम्ही आरोग्य आहे, आपल्याला देवाचं वचन ऐकायला मिळते. कितीतरी लोक आहेत त्यांना वचन ऐकायला मिळते. लोक 10-24 पासून वचन केले. बऱ्याचशा लोकांमध्ये परिस्थिती अशी आहे त्यांना वचन ऐकले असा 21 पासून दिलं वचन तर माहिती पडेल त्याच्यात. तर बऱ्याच लोकांनी इच्छा बाळगली की तरी त्यांना देवाचा अनुभव प्राप्त झाला. आज आम्हाला रोज भेटले पण आम्हाला रोज घेता येईल. एवढं लक्षात ठेवायचं. मी माझ्या भविष्यात एवढ्या वर्षाचा मी अनुभव घेतो. तुमच्या प्रार्थना कमी असल्याने तर तुमच्या पाठीमागे दुष्ट आत्मे जास्त. कारण हे दुष्टाचं मार्गच असते. कारण मी अनुभव घेतल्यात माझ्या एवढ्या वर्षामध्ये. पण तुम्ही कुठलाही प्रयत्न करायचा कुठलाही यशस्वी नाही झाला तरी तुम्ही पूर्ण परिपूर्ण नाही. कारण ते तेवढं देवाला माहिती आहे की ह्यांना काही गरज आहे आणि काय. आपल्या शरीराला फक्त 2 पैसा आहे, आपल्या आत्म्याला फक्त प्रार्थना. योहान 4:24 एका पापी स्त्रीचं परिवर्तन केलं तेव्हा त्यांनी काय सांगितलं? उपासकांनी प्रार्थना कशी केली पाहिजे? आत्म्याने व खरापणा. आता हा खरापणा आपल्यामध्ये कोणता आहे? खरं बोलणं कोणतं आहे? योहान 14:6 मार्ग सत्य व जीवन बीज आहे. मग ते 10:20 तुम्ही निर्मला तुमच्या काही परमेश्वराचा आत्मा होणार आहे. आणि या आत्म्यामध्ये आम्ही उत्साहित राहिलं पाहिजे. कधी कधी आमच्यामध्ये एक उत्साहित आत्मा नाही, त्यामुळे आमच्यामध्ये खडक होत नाही, प्रवृत्ती होत नाही, अभिषेक होत नाही आणि सामर्थ्य प्राप्त होत. जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराने आपल्यासाठी ठेवले. जर तुम्ही प्रभूच्या वचनात आहे, जर तुम्ही परमेश्वराच्या मार्गात आहे तर तुमचं भविष्य मात्र पवित्र आत्म्यामध्ये कार्य करणार. एका विश्वासाद्वारे आम्ही देवाबरोबर चालणार. कशाद्वारे? देवाबरोबर चालायचं असेल तर पहिला विश्वास. काय? विश्वास आणि क्रिया 2 गोष्टी जर असल्या ना तुमच्या भविष्याला टेन्शन नाही. हर व्यक्तीचं परमेश्वर कोणाचंच वाईट. 12:6 प्रश्न दिलेले.
की देव पुत्राप्रमाणे 5 पासून वचन आहे, पुत्राप्रमाणे त्याला शिक्षा का करते की काहीतरी त्याने चांगलं करावं आणि चांगलं बनावं. ज्या गोष्टी तुम्हाला देवाने दिलेली त्याकडे तुम्हाला आवडणार नाही, पण शैतानाने दिलेल्या सर्व गोष्टी प्रत्येकाला आवडतात. ते म्हणजे मोहामुळे माणसं भविष्यात कमजोर. प्रभू येशूच्या काळामधल्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या असतील तर प्रभू येशू तुम्हाला मदतीचं चित्र देईल. तो महान परमेश्वर आहे, तो तुमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्य करणार आहे, कारण त्याचं राज्य बघा ही आपली जिंदगी नाही. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, जगा प्रभूसाठी आणि शेवटची वेळ सुद्धा प्रभूसाठी, कारण तोच तुमचा सहाय्य आणि तोच तुमचा मार्ग आहे. आपला आत्मा आणि शरीर हमेशा प्रभूच्या गौरवासाठी ठेवायचं आहे, कारण तोच प्रत्येकाला मदतीचा हात देणारा परमेश्वर आहे. कारण जर प्रभूच्या उपस्थितीचा आत्मा आलेला आहे, त्याच आत्म्याद्वारे आमचं भविष्य जोडले. वेळेचा नेहमी सदुपयोग करत राहा. 1 सेकंद आपला नाही, जेवढी वेळ मिळते आध्यात्मिक जीवनामध्ये वापरा. वचनात राहा, पवित्र शास्त्र वाचत राहून मनन चिंतन करा. कोणत्या माणसाला बरोबरसाठी होऊ नका, वचनावर बरोबरसाठी वा. कारण योहान 1:31 शब्द देव आहे, तोच तुमच्या जीवनामध्ये जीवन, शांती आणि आनंद देणार आहे, बाकी कोण देणार नाही. 14:26 येशूचे शिष्य भयभीत झाले, त्यांना सुद्धा सांगतो, जग देते ती शांती तुम्हाला देत नाही, तर माझी शांती म्हणजे यामध्ये लिहिलेली सगळ्या गोष्टी आहेत पवित्र शास्त्रात. ही शांती प्रत्येकाच्या जीवनामध्ये हमेशा कामाला येते. तर आता छोटेसे प्रार्थना करूया. परमेश्वर बाबा, सुंदर दिवसाबद्दल विचार भगवान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात सांगणारा प्रत्येकाला सहाय्य. सर्व म्हणजे लोक आमदार लोक सर्व पोलीस आशीर्वाद जे आजारी त्यांच्या सजीव प्रार्थना करणारा कोण आहे अशी लोक प्रभूचं सहाय्य. ही प्रार्थना आमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.